सगळ्यात आधी जे जाळं असतं झालेलं किचनमध्ये जाळं ते झटकून काढलेलं आहे. महिन्यातून एकदा स्वच्छ केलं की किचनमध्ये अजिबातही जाळं होतच नाही आणि होऊनही देऊ नये. किचनमध्ये असं म्हणतात की जाळं होऊनच देऊ नये आणि अमावस्याच्या दिवशी अवश्य असे जाळं जे आहे झालेले असतात थोडेफार ते झटकून काढावा. मग महिन्यातून एकदा जाळं झटकलं जातं, त्यामुळं काही एवढं जाळं होत नाही. आता हे किचनमधली छोटी स्टीलची जी मांडणी आहे, छोटी आहे आणि तिच्यातले भांडे न घासता फक्त स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचे. मग सगळ्यात आधी मी जी मांडणी आहे आणि कागद बदललेले आहे मांडणीचे फक्त. आता सगळ्यात आधी जे डबे म्हणजे पातेले, छोटे छोटे डबे मांडणीतले, म्हणजे या छोट्या मांडणीतले जेवढे भांडे आहे तेवढे कागद टाकलेला आहे व्यवस्थित नवीन, आणि ते भांडे असे पुसून आणि लगेच एका एका कप्प्यातले भांडे काढले आणि पुसून लगेच भांडे ठेवून दिलेले आहे मांडणीमध्ये. आता हे तांबे आहेत ते पण पुसलेले आहे. आता हे भांडे जे आहे छोट्या मांडणीतले ते घासण्यात जात्याच स्वयंपाकाच्या, त्यासाठी म्हणून मी फक्त पुसून आणि कागद बदललेले आहे. आता डबे स्वच्छ असे पुसायचे, म्हणजे न घासता एकदम चकाचक डबे कसे काढायचे ते आपण पाहू. आता सगळ्यात आधी एका छोट्या टप्पामध्ये पाणी घेतलेलं आहे कोमट, आणि त्यामध्ये थोडंसं लिक्विड डिशवॉश टाकायचं आणि त्या हाताने छान असं फेसळून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स केलेलं आहे. त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून टाकलेला आहे, यामुळे एकदम छान असा डब्यांचा सुगंध येतो. न घासता सगळ्यात आधी आता डबे जे आहे ते आतमधले, आणि थोडंसं एकदम किंचितचं मीठ टाकलं. आता मिठाने डब्याला डाग पडत्या, पण मग एकदम थोडंसं असं मीठ टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं जे जिन्नस आहे, लिंबू, डिशवॉश आणि मीठ थोडंसं, ते सगळं स्वच्छ एकदम एकजीव केलेलं आहे. आता याने सगळे डबे आपल्याला याने पुसायचे. आता या डब्यांना खूप अशी धूळ झालेली आहे, आणि काही डबे, आता हे डबे जे आहे त्याला हात लागल्या जात्या स्वयंपाकाच्या वेळेस. आता या डब्यांना अशा पद्धतीने एकदम तेलकट आणि डाग पडलेले आहे डब्यांना. आता सगळ्यात आधी आता सगळेच डबे एका वेळेस न काढता फक्त मांडणीतला एक एक जो कप्पा आहे तो काढून स्वच्छ असा सगळ्यात आधी पुसून घेतलेला आहे मी कपड्यानी. आता त्यासाठी मांडणी, जी कडप्प्याची मांडणी, ते पुसायला मी वेगळा कपडा घेतलेला आहे. आता जेवढे डबे पुसायचे तेवढेच एका एका कप्प्यातले मी हे डबे काढलेले आहे. सगळ्यात आधी सगळ्यात वरच्या कप्प्यातला कप्पा काढलेला आहे आणि ते डबे असे पुसलेले आहे. आता कॉटनचे जे नॅपकिन आहे, डबे पुसायसाठीचे नॅपकिन ठेवलेले आहे, तो एक नॅपकिन, 2 नॅपकिन घेतलेले आहे असे, आणि एका नॅपकिननी जे आपण डिशवॉशचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये बुडून घेतलं आणि कडक असं पिळून घेतलं. हे बघा, एकदम मस्त चकाचक असा डब्बा हा चमकायला लागलेला आहे. आणि एक स्वच्छ पाण्याने, तेही एकदम कडक, एक स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बुडून, आणि हा एक नॅपकिन त्यामध्ये बुडून, आणि पुन्हा अशा पद्धतीने डबे पुसलेले. सगळे डबे असे चकाचक झालेले, न घासता एकदम आपण ज्या पद्धतीने डबे घासतो त्याच पद्धतीने डबे एकदम चमकायला लागलेले, न घासता. हे बघा, मस्त असा हा डबा दिसतोय. आता हा डब्यामध्ये आतमध्ये काय आहे तेही आपण आधी उचकून बघू आणि मगच डबे पुसून घेऊ. आता जे डबे आतमधून जास्तच घाण असेल ते डबे मी काही घासायला पण काढलेले. आता याच्यातील 2-3 डबे जे तेलकट काही होत्या आतमध्ये ठेवलेले, ते डबे मी घासूनही घेतलेले. आता काही डबे जेवढे घासलेले एक एक कप्प्यातले तेवढे डबे मी स्वच्छ पुसून आणि तो कडाप्याची मांडणी पुसून आणि लगेच डबे लावून दिलेले. आता हे बाकीचे डबेही त्याच पद्धतीने आपण स्वच्छ पुसून घेऊ, आणि घासण्यापेक्षाही एकदम असे चकाचक डबे. आता एवढे डबे पुसायला मला फक्त 20 मिनटं लागलेले, पण डबे एकदम, आणि किचन एकदम मस्त असा. हे डबे स्वच्छ असले की किचन एकदम चकाचक असं, जसं आपण दिवाळीला किचनची स्वच्छता करतो त्याच पद्धतीने डबे दिसतात. आणि याच पद्धतीने आता सगळे डबे याच पद्धतीने चकाचक केलेले आहे. आता मसाल्याचा डब्बा असतो तोही मी घासून घेतलेला आहे.
आणि जे आतमधून डबे तेलकट झालेले ते पण बाकीचे घासून आणि आधीच वाळत ठेवलेले 2 ते 3 डबे होते. या पद्धतीने मी हे डबे आधीच वाळत ठेवलेले जे तेलकट होते आतमधून ते डबे फक्त मी डिशवॉशनी घासलेले, पण डिशवॉशनी एकदम मस्त असे डबे निघालेले. आता सगळे डबे स्वच्छ असे पुसून घेतलेले आणि ते लावूनही दिलेले कडाप्याची मांडणी पुसून. आता हे डबे पाहिल्यानंतर कोणी म्हणायचंच नाही की हे डबे फक्त पुसलेले आहे, घासलेले नाही. पण ते घासूनसुद्धा एवढे चकाचक डबे निघत नाही, एवढे हे फक्त पुसून डबे निघालेले. आणि फक्त 10 ते 20 मिनटामध्ये एवढे डबे स्वच्छ झालेले. बाकी काही डबे जे तेलकट होते आतमधून ते काही डबे 2-3 डबे जे असे निघाले ते मी घासून घेतलेले. त्यामधील मसाल्याचा डबा तोही घासून वाळत घातलेला आहे. आता हे कांदा बटाटे लसणाचं स्टँड आहे, त्यातीलही कागद बदलायचे आणि ते स्टँड आधी सगळं तेही पुसून घेतलं. आणि त्यामधील आता हे लसूणचा जे पालापाचोळा असतो लसणाचा कांद्याचा तो टाकला आणि त्यामध्ये पुन्हा कागद नवीन टाकले आणि त्यातील जो लसूण आहे लसूण कांदे ते निवडून ठेवले, म्हणजे तोही एकदम स्वच्छ असा दिसतो. आता त्या स्टँड काढलेलंच आहे, मग त्या खालचंच लगेच मी तेही पुसून घेतलेले आहे. याही चमचे छोटे चमचे बिमचे ठेवायचं स्टँड आहे तेही काढून त्याच्या खालचंही लगेच पुसून घ्यायचे. आता हे किचन ओट्या खालचे जे कप्पे असतात ते पुसून घेते, म्हणजे जिथं गॅसच्या टाक्या तेलाचा डबा असं काही ठेवतो. आता तेलाच्या डब्या खालचं तेही म्हणजे एकदा हे पुसायला घेतलं की तेच लगेच किचन ओट्या खालचे जे कप्पे ते एक कप्पा असा स्वच्छ केला की वेळही कमी लागतो आणि कंटाळाही येत नाही. आता हा एक कप्पा याच पद्धतीने सगळे कप्पे पुसून घ्यायचे. आता या ठिकाणी किचन ओट्याखाली जे पिठाचे डबे असतात, कांदा बटाट्याचं स्टँड असतं ते म्हणजे सगळं एक एक असं स्वच्छ केलं की जास्त कंटाळाही येत नाही आणि जास्त पसारा पण दिसत नाही. आता हे पिठाचे डबे म्हणजे पीठ संपलं की तो डबा घासला जातो, पण आता यामध्ये पीठ आहे, मग पीठ ओतण्यापेक्षा पुन्हा सगळं पीठ होतं. मग पिठाचे डबेही याचं ओल्या कपड्यांनी स्टीलचे डबे पुसले त्याच कपड्यांनी आणि त्याच पाण्याने हे डबे लगेच पुसून घेते. गॅसच्या टाक्या काढून त्यावर खालचं स्वच्छ केलं, पिठाचे डबे पुसून घेतले. पिठाचे डबे जिथं ठेवतो ते खालची लादी पुसून घेतली. आता हे डबे जिथं पुसून स्वच्छ केलेली जागा तिथं डबे जिथालच्या तिथं लगेच ठेवून दिले, म्हणजे हा एक कप्पा म्हणजे याच पद्धतीने सगळे कप्पे पुसून घेतलेले आहे. आता हे प्लॅस्टिकचे डबे तेही स्वच्छ असे पुसलेले लगेच. आता जे डबे पुसण्यासाठी स्टीलचे डबे पुसण्यासाठी जे सोल्युशन केलं होतं म्हणजे डिशवॉश थोडंसं आता याच्यात फक्त थोडंसं एक वस्तू टाकली ती म्हणजे कपडे धुण्याचं पावडर टाकलं आणि तेच पाणी घेतलं. त्याने कपडा घेतला एक कॉटनचा असा खडबडीत कपडा घेतला, त्याने किचनची स्टाईल आणि किचन ओटा सगळा असा त्या कपड्यानं बुडून आणि चोळून घेतला. गॅसही थोडासा असा स्वच्छ घासून घेतलेला आहे. कपड्यानीच लगेच गॅसही पुसला. किचनची स्टाईल किचन ओटा असा खडबडीत कपडा घेतला आणि ते घासूनही निघाला जातो आणि एकदम तेलकट चिकट पाणी असं निघत आहे. आता याच कपड्याने सगळं किचन ओटा पुसून घेतला. आता हे सिंकचे जे नळ आहेत तेही स्वच्छ केले. आता सगळ्यात आधी किचन ओट्यावर जेवढे भांडे होते ते घासून ठेवलेले आधी आणि मग
किचन ओटा आधी सगळा मोकळा केला आणि मग किचन ओटा स्वच्छ मोकळा असला की स्वच्छ पटकन असं स्वच्छ होतो. आता कपड्याने सगळा किचन ओटा पुसलेला आहे आणि आता 5-1 मिनटं मी असाच ठेवलेला आहे भिजण्यासाठी. यामुळे जो तेलकटपणा आलेला असतो किचन ओट्याला तो पटकन निघतो. जे काळं पाणी आहे ते किचन ओट्याचा तेलकट चिकटपणा असतो तो निघालेला आहे. आता किचन ओट्यावरची तेलाची जी किटली असते ती घासलेली आहे आणि ती सुकायला ठेवलेली आहे. म्हणजे काही डबे पुसले. आता तेलाची किटली असती किंवा प्लॅस्टिकचे डबे जे मोकळे झालेले आहेत ते, किंवा पिठाचे डबे मोकळे झालेले आणि मसाल्याचा डबा हा घासल्याच जातो पुसून, स्वच्छ होत नाही. कारण मसाल्याच्या डब्यालाही हात लागल्या जातात मसाल्याचे आणि त्याला हळदीचे असे तिखटाचे डाग पडल्या जाते, म्हणून तो 8 दिवसातून एकदा घासल्याच जातो. तेलाची किटली ती तेलकट होती आणि ती फक्त पुसून स्वच्छ होत नाही तर त्याला घासावंच लागतं. मग ती मी असं मसाल्याचा डबा, तेलाची किटली, गुळाचा जो डबा असतो, पिठाचे डबे असे 8 ते 10 दिवसातून घासल्या जात्या आणि मग स्वच्छही दिसत्या. आता हे मिक्सर आहे तिथंच पुसून लगेच ठेवत आहे आणि तेही एकदम स्वच्छ असं झालेलं आहे. आता तेही जिथं होतं तिथं ठेवून दिलं आणि मिक्सरची जी किचन ओट्याची जी किचन ओटा आहे तिथं ठेवायचा, तेही पुसून घेतला. तिथं स्वच्छ असा पुसून सुकून घेतलेला आहे. आता ही तेलाची किटली तेलकट होती आणि मग किचन ओटा ही तेलकट होतं, म्हणून त्याचा खाली एक छोटीशी प्लेट ठेवली. आता हे 5-1 मिनटं झालेलं आहे आणि छान असा भिजलेला आहे. आता याला स्वच्छ पाणी टाकून सगळा किचन ओटा धुवून घेतलेला आहे आणि एकदम काळं आणि तेलकट असं पाणी चाललेलं आहे. गॅस शेगडी जी आहे ती लगेच कपड्यांनी पुसून सुकून घेतलेली आहे. आता हे जे स्टँड आहे तेही घासायला टाकले, तेही सिंकमध्ये लगेच घासून स्टँड सुकून आणि लगेच गॅस शेगडीला लावून दिलेलं आहे. आता सगळा किचन ओटा धुवून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा कपड्यांनी स्वच्छ पुसून घेतला की सुकतो पण आणि पुसलाही जातो. आता हे स्टीलचे डबे पुसायचे नॅपकिन आहे ते स्वच्छ लगेच धुवून आणि सुकायला ठेवलेले, वाळत घातलेले. आता पुन्हा एकदा किचन ओटा पुसून घेते. हा कपडा स्वच्छ पाण्याने धुतलेला आहे आणि मग त्याच कपड्याने पिळून घेतला कडक आणि त्याच कपड्याने किचन ओटा पुसलेला आहे. आता सिंकही व्यवस्थित असं धुवून घेतलं, कारण किचन ओट्याचं जे तेलकट चिकट पाणी आहे ते पुन्हा सिंकमध्ये आलं. मग पुन्हा एकदा धुवून घेतलं आणि अशा पद्धतीने एकदम चकाचक असा आपला हा किचन ओटा झालेला आहे. आता मसाल्याच्या डब्यामध्ये वाट्यांमध्ये लाल तिखट ते सगळं मसाल्याच्या डब्यातलं साहित्य काढून ठेवलं होतं, तेही मसाल्याचा डबा आधी सुकवून घेतला. त्या वाट्यांमध्ये ठेवायचं आहे मसाले काढून ठेवलेले. मसाल्याच्या डब्यातल्या वाट्यांमध्ये आता किचन ओट्याची खालची जी लादी आहे ती पुसायची. यामध्ये मीठ टाकलेलं आहे, थोडंसं सेंदव मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा कपडे धुण्याचा पावडर आणि फिनेल टाकलेलं आहे, थोडंसं लादी पुसायचं फिनेल. या 2 ते 3 वस्तू मी आणि आता ही किचनची जी लादी आहे ती कपड्यांनी पुसून घेणार आहे. पण त्याआधी
आता हे जे नॅपकिन आहे थोडीशी ओलसट, त्याने मी हा स्वच्छ असा आतमधून त्याच्यातील भांडे जे आहे ते सकाळी म्हणजे सकाळचे स्वयंपाकाचे भांडे घासताना त्याच भांड्यामध्ये घासलेले होते. मग आता फक्त पुसून घेतलेलं आहे बाहेर, आणि भाजीपालाही आतमध्ये लगेच ठेवून दिलेला आहे. आता हे जे स्टँड असतं, आता या कपड्यांनी किचन जो आहे तो स्वच्छ असा पुसून घ्यायचा आहे. किचनची जी लादी ती कपड्यांनी पुसल्यामुळे जे कडाला काळं डाग पडलेले असतात ते निघत्या पटकन. कपड्यांनी असं घासून निघलं जातं. अशा पद्धतीने अशा किचन्स एकदम स्वच्छ केलेलं आहे. आता किचन स्वच्छ झालेलं आहे. किचन स्वच्छतेसाठी जास्त वेळ लागतो. आता चूल जिथं म्हणजे चूल आहे, चुलीच्या ठिकाणी चुलीला माती लावलेली आहे आणि गिलावाही दिलेला आहे मातीचा तिला, आणि छान अशी चूल झालेली आहे आपली मस्त. आणि तिथंही सडा टाकलेला आहे. आणि एकदम किचनपेक्षाही चुलीजवळचं शेणाने सडा टाकला मग त्यात जुनं ते सोनं, आणि एकदम मस्त असं दिसतंय. म्हणजे अशा पद्धतीने अंगणही स्वच्छ झालेले आहे. अंगण म्हणजे चुलीच्या ठिकाणी जास्त तेही स्वच्छ झालं. याच पद्धतीने बाकीच्या खोल्या ज्या आहे, बेडशीट झटकून बिटकून घेतलं, बेडशीट बदललेले त्याही स्वच्छ केल्या. अशा पद्धतीने किचनचे अंगण